तर वेळात पुढच्या आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे, कोलकात्यातल्या डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये गुरुवारपर्यंत सीबीआयला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। डॉक्टरांना कामावरती रुजू होण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयानं हे आवाहन डॉक्टरांना केलंय। डॉक्टरांनी आमच्यावर विश्वास ठेवावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय आणि कामावरती रुजू व्हावं असं म्हटलेलं आहे। जेणेयोगे इतर रुग्णांचं आरोग्य जे निष्पाप आहेत अशा रुग्णांचं आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयानं डॉक्टरांना विनंती केली आहे। अधिक माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, काय नेमकं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय? खरं तर सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो म्हणजे स्वतःहून ही दखल घेतलेली आहे आणि या प्रकरणामध्ये पश्चिम बंगाल सरकारला सुद्धा फटकारलेला आहे। कारण एका महिलेचे सुरक्षेचा प्रश्न आहे आणि ही सुरक्षा सरकारला कुठेतरी महिलांना सुरक्षा देण्यासाठी असमर्थ ठरलंय का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। आणि केवळ महिलाच नव्हे तर डॉक्टर असेल, नर्सेस असतील, त्यांच्या सुद्धा सुरक्षेचा हा मुद्दा असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे। आणि अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात आले होते। खरं तर FIR इतक्या उशिरा का दाखल करण्यात आला, अनैसर्गिक मृत्यूची नोंद का करण्यात आली, पीडितेच्या आईवडिलांना उशिरा मृतदेह देण्यात का आले आणि त्यांना लवकर रिस्पॉन्स का दिला गेला नाही, आणि त्याचबरोबर जर रात्रीचा जो हल्ला होता त्या संदर्भामध्ये पोलीस काय करत होते, आणि खरं तर एव्हिडन्स जे आहेत किंवा क्राईम सीनवरचे जे पुरावे आहेत ते सुरक्षित ठेवणे गरजेचे असताना सुद्धा मग अशा वेळी हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते झाकण्याचा का प्रयत्न केला गेला, अशा अनेक प्रश्नाचा भडीमार जो आहे तो करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भामध्ये आता एक टास्क फोर्स स्थापन करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत। त्या टास्क फोर्समध्ये भारतातील महत्वाचे डॉक्टर असणार आहेत आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये हे टास्क फोर्स काम करणार आहे। परंतु आता पाहावं लागणार आहे की पश्चिम बंगाल सरकार आपल्या उत्तरादाखल काय म्हणतं, कारण प्राचार्यांना आतापर्यंत पाठीशी घालण्यात आलं होतं कुठेतरी। हे पुरावे, त्याचबरोबर नातेवाईकांना उशिरा कळवणं, उशिरा मृतदेह देणं, याच्या पाठीमागे काय कारण आहेत हे माहिती करून घेणं गरजेचं आहे। म्हणून या सुनावणीच्या माध्यमातून आता त्या मुळापर्यंत पोहोचणं शक्य होणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आता या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न होतोय आणि सर्वोच्च न्यायालयानं त्यासाठी पुढाकार घेतलाय, त्यामुळे प्रकरणाचा मोक्ष लागेल असं म्हणायला हरकत नाही।